तर स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा राहुल शिंगाडे JPX या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा व्हिडिओ ना का खूप खतरनाक आहे, कारण नॉर्मलमध्ये सांगणार आहे तुम्ही बॅकग्राऊंड कसं बनवू शकता। खूप इझी स्टेप आहे, खूप जण बनवतात तसं, म्हणून मी तुम्हाला शेअर करतो। तर फोटोशॉप ओपन करून घेतो। आता देख मी वाढदिवसाची डिझाईन बनवली होती, ह्याच्यामधला मी फक्त फोटो वगैरे नाव वगैरे घेणार आहे, बाकी तुम्हाला बॅकग्राऊंडवर व्हिडिओ बनवायचा म्हणून मी व्हिडिओ बनवतोय। तर फाईलमधून न्यू डॉक्युमेंट घेतो। ह्याची उंची 10 आणि रुंदी 8 घेतलेली आहे, आणि तुम्ही इथं बघू शकता रिझोल्युशन 300 आपलं। साईज क्रिएट करतो। आता तुम्हाला मी बॅकग्राऊंड दाखवतो कोणते, तर तुम्ही इथं बघू शकता हे नॉर्मल बॅकग्राऊंड आहे। इथं झाडी वगैरे इथं नॉर्मल, हे तुम्हाला कुठं बी भेटन, गुगलला भेटन, पिंटरेस्टला भेटन, कुठं बी भेटन। ह्याच बॅकग्राऊंडचा वापर करून आपण एक असं फुल कडक बॅकग्राऊंड बनवू। नॉर्मल काहीच करायचं नाही तुम्हाला। हे बॅकग्राऊंड झालं, ह्याच्यावर फक्त नॉर्मलवर एक न्यू लेअर घ्यायची। आता हे जे ब्रश आहेत ना, हे पावडर ब्रश आहेत, तर हे पण मी तुम्हाला लवकर देणार आहे, नाही का। आपले लवकर तुम्ही नाही का 8000 सबस्क्राईब करून टाका, नाहीतर मी हे पण ब्रश तुम्हाला खाली देऊन टाकतो या टायमाला। आणि पुढं पण आपल्याकडे खूप ब्रश आहेत, लवकर मी आणणार आहे, आणि पूर्ण कडक ब्रश आहे। मागच्या वेळेस तुम्हाला मी आत्ता व्हिडिओ टाकला त्यामध्ये हे ब्रश दिले होते, पण कडक होते। आता हे ब्रश देतोय। आता ह्याच्यामधला तुम्ही काय करा, पहिलावाला जो ब्रश आहे ना तो घ्यायचा। डिझाईनमधला जो डार्क कलर आहे ना, असं कुठला बी डार्क घ्या किंवा नॉर्मल, आणि असं मारायचं आहे तुम्हाला। इथं मारला त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं ऑपोसिटी कमी करून घ्यायची असे। इथं बघू शकता तुम्ही, अशी ऑपोसिटी कमी करून घ्यायची। आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं, हा फोटो मी घेतो इकडं नाही का, तुम्हाला दाखवण्यासाठी। असा फोटो टाकला मी इथं, Ctrl+T ने याची साईज अशी वाढवून घेतली, असं ॲडजस्ट केलं इथं। आणि बाकी जे नाव वगैरे आहे ते पण मी आहे तसं इथं उचलून टाकतो। टाकलं, जेवढं काय असं ना सर्व मी इकडं उचलून टाकतोय। सर्व आहे तसं उचलून टाकलेले। आता आपला जो बॅकग्राऊंड आहे मेन, त्या बॅकग्राऊंडच्या वर मी परत ह्याची डुप्लिकेट घेतोय त्याच बॅकग्राऊंडची। ह्याला काय करतोय, फिल्टरमधून रेडियल ब्लर आहे आपलं सर्कल टाईप, ते अमाऊंट 36, 27 असं करून फिरवतोय। आणि आता आपल्याला काय करायचं माहिती का, हे जी चेंज करायचं तर ओव्हरले वगैरे देऊ शकता तुम्ही असं। हे बघा बिफोर आफ्टर, किंवा तुम्ही डायरेक्ट हे झालं। आता ह्याच्यावर परत न्यू लेअर घ्यायची, आणि इथून असं व्हाईट कलर घ्यायचा। व्हाईट कलर घेऊन ह्याच्यामधलाच एक कुठला तरी ब्रश मारायचा। मी कोणता तरी घेतो, इथून हवाला व्हाईट कलर घेतो, असं मारतोय। डिझाईन बघा तुम्ही कशी झालेली आहे। मी जास्त काही केलेलं नाही, इथं नॉर्मल केलेलं आहे। आणि फोटो पण प्रॉपर आपण इरेज करू खालून, मास्किंग करून। आणि इथून मी जनरल ब्रश घेतोय सॉफ्टवाला, घेतलेला आहे। आता आपण हे सर्व फोटो असे आहे तसे ॲड करू इकडं। तुम्हाला जर वाटलं ना हा फोटो इकडून पाहिजे, त्याला डायरेक्ट असा फिरून घ्या इकडं। मी फक्त दाखवतो तुम्हाला, फोटो प्रॉपर बसत नसेल तर काही विषय नाही, तुम्ही तसला फोटो घ्या किंवा फिरून घ्या साईडला। तर तुम्ही बघू शकता डिझाईन कशी झालेली आपली। आणि मी जास्त काही केलं नाही, खूप कमी वेळ लागला आपल्याला। आता बघू शकता तुम्ही डिझाईन कशी झालेली आहे। नॉर्मल फक्त सिंगल बॅकग्राऊंडवर आपण काम केलं होतं, आणि तुम्हाला अजून वाटलं काय करायचं तर तुम्ही काय करू शकता, मी तुम्हाला दाखवतो। हे जे बॅकग्राऊंडवर तुम्हाला इथं दिसतंय, हे पण तुम्ही नॉर्मल नाही का असं ब्रश मारून ना हे करू शकता। डिझाईनमधला कलर घ्यायचा नॉर्मल असा, आणि ऑपोसिटी कमी करून घ्यायची नॉर्मल अशी। तर असं बी करू शकता तुम्ही, किंवा मग डायरेक्ट वरचा जो कलर आहे तो तुम्ही असं मारून घ्यायचा नॉर्मल खाली।
आणि याची पण तुम्ही ऑपोसिटी कमी करा किंवा व्हाईट कलर जरी तुम्ही यूज केला ना असा तरी डिझाईन पूर्ण ओके वाटते. तरी पण तुमची डिझाईन अजून पण पूर्ण वाईट वाटते ना. आता कसं आहे मी तुम्हाला झूम आउट करून दाखवलं आहे, पण ही डिझाईन जर तुम्ही पेस्ट केली किंवा जर तुम्ही जो फोटो आहे ह्याला तुम्ही थोडासा मिक्सर टूलने असं रिटच केला ना किंवा कॅमेरा फिल्टरमध्ये जाऊ पहिलं आपण ह्याला थोडं इफेक्ट देऊया, कॉन्ट्रास्ट वगैरे वाढून, टेक्स्चर क्लॅरिटी सर्व वाढून घ्यायचं, नॉर्मल हायलाईट वगैरे असं वाढून घ्यायचं. आणि मग मिक्सर ब्रशनी इथं सेटिंग बघू शकता 25, 52, 100 आणि तुम्ही असं मारू शकता ब्रश नाही का. हे बघा असं इथं दिसत असेल तुम्हाला, असं मारून घ्यायचं. सेटिंग बघून घ्या. या सेटिंगनी तुम्हाला जास्त म्हणजे जे कधी यूज करत नाही ना मिक्सर टूल त्यांच्यासाठी बी सेटिंग बेस्ट आहे, कारण लवकर इफेक्ट पडत नाही. नॉर्मल ब्रश मारायचा फक्त, नाही तर हे जास्त ठेवलं ना फोटो पूर्ण बिघडून जाईल. हे बघा पूर्ण क्वालिटी झालेलं आहे. खालच्या फोटोला बी तुम्ही तसंच करू शकता. किंवा तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही ह्याची डुप्लिकेट घेऊन ह्याच्या 2-4 कॉपी घ्यायची अशी आल्ट दाबून, हे बघा असं, आणि मग ऑल सिलेक्ट करून घ्यायचे सगळे आणि ह्याला तुम्ही असं ओव्हरले वगैरे देऊ शकता ऑपोसिटी कमी करून. तर असं पण तुमच्यासाठी बेस्ट राहील. तर डिझाईन बघू शकता तुम्ही. नॉर्मल मी काही जास्त केलेलं नाही. एकदा आपण सगळं हे घालून बघू कसं दिसतंय तुम्हाला समजेल. म्हणजे तर बघू शकता तुम्ही, हा फोटो काढतो मी, असं बॅकग्राऊंड झालेलं आहे आपलं. ह्याच्या जागी तुम्ही हा जरी फोटो टाकून बघितला तरी तुमची डिझाईन क्वालिटी दिसणार आहे, कारण बॅकग्राऊंडच आपण नॉर्मल ह्याच्यावर बनवलेलं आहे. हे बघा फुल क्वालिटी. इथून फक्त थोडं इरेज करायचं तुम्हाला नॉर्मल इकडून, हे बघा असं. किंवा तुम्ही डायरेक्ट जनरल ब्रश घ्यायचा, जनरलवाला, आणि त्याने साईडून असं इरेज करून टाका. तर पूर्ण क्वालिटी झालेली आहे आपली डिझाईन. बघा तुम्ही कशी झालेली आहे. आणि कसं पण हे लावलं ना तरी तो डिझाईन आपली क्वालिटी दिसणार आहे. तरी मी तुम्हाला खूप फास्ट सांगितले, म्हणजे फक्त तुम्हाला सांगायचं होतं कसं करता. परत तुम्ही जे आभारचे बॅनर बनवतो आपण त्यासाठी पण तुम्ही इथं टाकू शकता खाली नाही का, असं हे करू शकता. मी दाखवतो तुम्हाला. हे बघा असं इथं तुम्ही ते आभारचं हे टाकू शकता नाही का पूर्ण कडकमध्ये. तर सर्व खेळ ना का ब्रशचाच असतो. ब्रश तुमच्याकडे जर क्वालिटी ब्रश असतील ना आणि त्याचा उपयोग कसा करायचा ते तुम्हाला समजलं नाही एकदा, मग तुम्हाला जास्त टाईम नाही लागणार. तुम्ही प्रॉपर फोटोशॉप शिकले, ऑल टूल शिकले, त्यानंतर बॅकग्राऊंड कसं बनवायचं समजलं ना. तुम्हाला एक बॅनर बनवला नाही का तर नॉर्मल नाही का 20-30 मिनटं बिले झाले. आणि तुम्हाला अजून क्वालिटी बनवण्यासाठी काय ना प्रॅक्टिस केल्यावर सगळं होतं. फक्त ब्रशचं आहे, हे ब्रश फुल क्वालिटी ब्रश आहेत. तर मागच्या वेळेस तुम्हाला हे ब्रश दिले होते, आता हे ब्रश देतो आहे. अजून खूप ब्रश येते पण तुम्हाला मी देऊन टाकान. लवकर आपले 10,000 सबस्क्राईब पूर्ण करून टाका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.